तुमच्या घरी नववधू येते त्यावेळेस तिच्या माहेरकडूनच ती गौरी आली पाहिजे हे शास्त्र मान्य आहे। कारण या ठिकाणी तिच्या माहेरकडून जर ती गौरी आली तर आपल्या घरामध्ये तिचे पाऊलं पडताच ते घर सुद्धा या ठिकाणी नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही। विठ्ठल 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 विठ्ठल। या ठिकाणी त्या गौरीची साधना करत असताना काही स्त्रिया असं म्हणत असतील की या ठिकाणी आम्ही सौभाग्यवती नाहीत, मग आम्ही त्या गौरीची पूजा करावी की नाही। तर धर्मशास्त्रामध्ये असं सुद्धा सांगितलेलं आहे की प्रत्येकाला तो अधिकार दिलेला आहे, जसं परमार्थ करण्याचा अधिकार दिलेला आहे। म्हणून सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे। प्रत्येक स्त्रीने गौरीची साधना करावी, भक्ती करत असताना कुठलाही विचार न ठेवता भावनेनं तिला आपल्या घरामध्ये आणा। आपल्या घराचं सौभाग्य त्या ठिकाणी खुलल्याशिवाय राहणार नाही। अशी गौरी आमच्या घरामध्ये आल्याच्या नंतर नेमकं होईल काय? तुकोबाराय सांगतात ती गौरी जर आली तर या ठिकाणी पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा सुद्धा आनंदी होईल। कारण त्याला सुद्धा तो आनंद आहे ना। महाराज सांगतात की त्या परमात्म्याला सुद्धा इतका आनंद होईल। ती महालक्ष्मी आहे, ती दुर्गा आहे, ती काली आहे, ती चंडिका आहे, ती अनेक अवतार धारण करत असते। म्हणून गौरी इतक्या सुंदर बनवल्या, पण त्यांच्या पुढं जी एक मुलगा आणि मुलगी असं स्वरूप आम्ही उभं करतो, बरोबर आहे ना, कोथळावरती। तर ते स्वरूप आम्ही उभं करत असताना त्याचं कारण काय आहे असं शास्त्र सांगतं। तर एका बाजूला ज्यावेळेस मुलगा उभा असतो ते गणरायाच्या पुत्राचं स्वरूप आहे, म्हणजे ते श्री गणेशाचं स्वरूप आहे। तर आणि त्याच्या बाजूला जी कन्या उभी आहे ती या ठिकाणी अशोक सुंदरी आहे। आणि ती अशोक सुंदरी असल्यामुळं आमच्या घरामध्ये या ठिकाणी एक पुत्र आणि एक कन्या आणि दोन गौरी असं स्वरूप त्या ठिकाणी अगदी सुंदर त्या ठिकाणी सुशोभ दिसतं। पण शास्त्रामध्ये असं वर्णन केले कितीही सुंदर गौरी जरी आणल्या तरी या ठिकाणी एक गौरी उंच दिसते आणि एक गौरी लहान दिसते। आपण कितीही तिची चांगली आराधना करा, अंतकरणातून करा, तसं या ठिकाणी एक ज्येष्ठ गौरी आहे आणि एक कनिष्ठ गौरी आहे। ज्येष्ठ गौरीलाही तितकंच प्रेम द्यावं लागेल, कनिष्ठ गौरीलाही तितकंच प्रेम द्यावं लागेल। ती सासरवरनं ज्यावेळेस माहेरी येते, माहेरी आल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी ती सासरी निघून जात असते। इतकं तिला आनंद वाटतो, इतका तिला आनंद वाटतो। तिला फराळ असो, तिला नैवेद्य असो, प्रेमाने समर्पित करा। आणि तिला ज्यावेळेस फराळ नैवेद्य आपण समर्पित करतो शेवटच्या दिवशी आपण 16 गाठी घेत असतो, बरोबर आहे ना। अशा 16 गाठी आपण या ठिकाणी फुलाच्या असो, तुमच्या अनेक पद्धतीनं काही भागामध्ये वेगळ्याही पद्धतीने त्या गाठी घेतल्या जातात। पण त्या गाठी घेत असताना अंतकरणातून त्या गाठी घ्या, प्रेमानं भावनेनं। शेवटच्या दिवशी गौरी विसर्जन करत असताना, गौरी आमच्या घरातून बाहेर जात असताना, तिला त्या ठिकाणी सासरी पाठवत असताना जसं एखादी मुलगी, आमच्या स्वतःची मुलगी घराच्या बाहेर पाऊल टाकते आणि आम्हाला सोडून जाते, तितकंच प्रेम आमच्या अंतकरणामध्ये असावं। विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई। हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज, पवन पुत्र हनुमान
अशा पद्धतीची साधना, अशा पद्धतीची श्रेष्ठ भक्ती आमच्या अंतकरणात असावी. ज्या पद्धतीने एखादी मुलगी सासरवरनं माहेरी जाते आणि माहेरवरनं सासरी जात असते, त्यावेळेसच ती आपलं तोंड या ठिकाणी सासरकडे फिरवते, नाहीतर तिचं तोंड माहेरकडेच असतं. इतकं प्रेम माहेरावर आहे. म्हणले हो, इतकं प्रेम माहेरावर आहे. तसं आमच्या गौरीचं प्रेम माहेरावरती आहे. त्या एकदा का माहेरामध्ये आल्या 3 दिवस इतका आनंद घेतात, इतका आनंद घेतात. काही काही महिलांना तर असं वाटतं हा सण आणि हा उत्सव वर्षभर असाच चालू राहावा. किती सजावट आमच्या महिला, किती सजावट. घर तर स्वच्छच करतात, पण त्या गौरीच्या समोर नवीन नवीन प्रकारचे खेळणे, त्या गौरीला जे आवडते ते 16 प्रकारच्या त्या ठिकाणी भाज्या, अनेक प्रकार तिच्या समोर ठेवले जातात. प्रेमानं भक्तिभावानं तिची आरती केली जाते. नवे नवे या ठिकाणी घरातील जेवढी मंडळी असेल, काही बाहेरगावी राहतात, त्यांना सुद्धा आमंत्रण दिले जातं. आमच्या गौरी पाहण्याकरिता या, आमच्या गौरी पाहण्याकरिता या. किती सुंदर गौरी. म्हणजे 3 दिवस त्या महिला एक क्षणभर सुद्धा जाग्यावरती बसत नाहीत. आणि गौरी घरात आल्याच्या नंतर घराचा दरवाजा 3 दिवस उघडा ठेवावा. बरोबर आहे ना. आता गौरी घरात आल्याच्या नंतर काही शास्त्रकार, काही जीव असा विचार करतात की आम्ही जे धन आहे ते धन दुसऱ्याला द्यायचं नाही. तर आम्ही धन दुसऱ्याला दिलं तर आमच्या जवळचं सगळंच काही संपल्या जातं. मी म्हणते हे चुकीचं आहे. तुमच्या जवळचं दिल्याच्या नंतर त्याची वाढ होते, ते धन कमी होत नाही. तसं तुकोबाराय अशा धनाचा स्वीकार करत नाहीत. कोणत्या धनाचा स्वीकार करतात तर महाराज सांगतात त्यांना फक्त केवळ एक परमात्माच आवडतो. रात्र आणि दिवस त्याचाच नाम जप करतात आणि तो विषयच त्यांचा नारायण झाल्यामुळं त्यांना जगात दुसरं काही शोधायची गरज नाही. अभंगाच्या दुसऱ्याच्या विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण.